मतदानामध्ये नवीन पायंडा. एकतर सरकारने 18 वर्षाच्या खालील मुलांना मतदानाचा अधिकारच दिला नाही. पण दुसऱ्या बाजूला मात्र जे कोणी आमदार आहेत, खासदाराचे घरातली कोण भाऊबंद आहेत, ही लोक आपापल्या मुलांना घेऊन आता डायरेक्ट मतदान केंद्रावरच जायला लागलेत. विचारलं का तर म्हणे मुलाला मशीन कशी असते बघायचं असतं, मतदान कसं करतो ते बघायचं असतं. हा प्रताप केलाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे यांनी. त्यांनी ईव्हीएम मशीनच्या जवळ स्वतःच्या मुलाला घेऊन गेले आणि त्याच्या बोटाला देखील शाई लावली. आणि त्याचं असं म्हणणं होतं की मुलगा म्हणाला की पप्पा तुमच्या बोटाला शाई लावली, माझ्या पण बोटाला शाई लावा. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार गटाचे धैर्यसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू अर्जुनसिंह मोहिते पाटील सॉरी, त्यांनी त्यांच्या मुलाला घेऊन ईव्हीएम मशीनच्या जवळ घेऊन गेले आणि त्याला दाखवलं की मतदान अशा प्रकारे केलं जातं. लहान मुलांना मतदार या केंद्रामध्ये येण्यास बंदी असताना जर लोकप्रतिनिधीच आणि किंवा त्याचे जवळचे जर नातेवाईक अशा प्रकारे वागायला लागले तर खरंच आपली लोकशाही पुढे चालली का की जास्तच पळायला लागली, याबद्दल मनामध्ये कुठेतरी संशय येतो. कारण लोकशाहीची जी तत्व आहेत, मूल्य आहेत, ही कुणी जोपासताना दिसत नाहीये. सर्रास लोकशाहीची पायमल्ली होते. मोबाईल बंद असताना, प्रवेश निषिद्ध असताना मोबाईलला आतमध्ये, तर मोबाईलवरून व्हिडिओ शूटिंग केलं जातं. अशा प्रकारे आता तर नवीनच पायंड आहे. प्रत्येक जण जर आपापल्या लहान मुलांना दाखवायला घेऊन गेला आणि चुकून त्याने एखादं बटन दाबलं तर एक तर मत वाया गेलंच ना समोरच्याचं. तर लोकशाही नेमकी चालली कुठे तुम्हीच कमेंट करून सांगा. लहान मुलांना अशा प्रकारे मतदान केंद्रावरती परवानगी देणं, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का? नक्कीच कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.